नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय विज्ञान यामधील पाठ क्रमांक 10 पेशी व पेशी अंगके या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, मला ओळखा. त्यातील अ, एटीपी तयार करण्याचा कारखाना आहे. याचे योग्य उत्तर आहे तंतुकणिका. त्यातील आ, एक पदरी आहे पण पेशीचा पराचरणीय दाब नियंत्रित ठेवतो. योग्य उत्तर आहे रिक्तिका. त्यातील ई, पेशीला आधार देतो पण मी पेशीभित्तिका नाही, माझे शरीर तर जाळीसारखे आहे. उत्तर आंतरद्रव्य जालिका. पुढचा आहे पेशींचा जणू रसायन कारखाना. उत्तर वनस्पती पेशीत हरित लवक हे कारखाना म्हणता येईल. रायबोझोम हा प्रथिन संश्लेषणाचा कारखाना आहे. तंतुकणिका यालाही रसायन कारखाना म्हणता येईल, परंतु त्याला ऊर्जा निर्मिती केंद्र हे वर्णन जास्त समर्पक आहे. गॉल्गी काय हे स्थायी अंग असल्याने त्यालाही रसायन कारखाना म्हणता येईल. पुढचं, माझ्यामुळे तर आहे पाने हिरवी. उत्तर हरित लवक. प्रश्न क्रमांक 2, तर काय झाले असते. त्यातील अ, लोहित रक्तकणिकेत तंतुकणिका असत्या. उत्तर, जर लोहित रक्तकणिकेत तंतुकणिका असत्या तर ऑक्सिजन वाहून नेण्याच्या ऐवजी तो वापरला गेला असता. पेशीला ऑक्सिजनचा पुरवठा झाला नसता. पुढचा प्रश्न आहे, तंतुकणिका व लवके यांमध्ये फरक नसता. उत्तर, तंतुकणिका पेशीतील कर्बोदके व मेदाचे विकरांच्या सहाय्याने ऊर्जा निर्माण करून साठवते, तर लवके सौर ऊर्जा शोषून तिचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात. यामुळे जर तंतुकणिका व लवके यात फरक नसता तर दोन्हीमध्ये एकाच प्रकारे ऊर्जा निर्मिती झाली असती. तसेच प्राण्यांमध्ये सर्व प्राणी हे लवकामुळे वेगवेगळ्या रंगाची दिसू लागले असते. प्रश्न आहे, गुणसूत्रांवर जनुके नसतील. गुणसूत्रांवरील जनुकांद्वारे सजीवांमधील जनुकीय घटक एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे वाहून नेली जातात. गुणसूत्रांवर जनुके नसतील तर एका पिढीची लक्षणे दुसऱ्या पिढीमध्ये दिसून आली नसतील. पुढचा प्रश्न आहे, पारपटल निवडक्षम नसते. उत्तर आहे या प्रकारे. पारपटल काही ठराविक आवश्यक पदार्थांना ये-जा करू देते व काही ठराविक अशा पदार्थांना आत प्रवेश करू देत नाही. पारपटल निवडक्षम नसते तर पाणी, क्षार व ऑक्सिजन यांसारख्या उपयुक्त पदार्थांबरोबर कार्बन डायऑक्साईड सारखे पदार्थ पेशीतच राहिले असते. पुढचा प्रश्न आहे, वनस्पतीस अँथोसायनिन नसते. उत्तर आहे या प्रकारे. वनस्पतीस अँथोसायनिन नसते तर कोणत्याच वनस्पतीच्या भागात जांभळा किंवा निळा रंग दिसला नसता. या रंगाच्या वनस्पती दिसल्या नसत्या. पुढचा प्रश्न आहे, आमच्यामध्ये वेगळा कोड, कारण द्या. त्यातील अ, केंद्रकी, तंतुकणिका, लवके, आंतरद्रव्य जालिका. योग्य उत्तर आहे केंद्रकी. इतर सर्व पेशी अंगके आहेत. केंद्रकी हा केंद्रातील एक रचना आहे. पुढचा आहे, डीएनए, रायबोझोम्स, हरित लवके. योग्य उत्तर आहे. उत्तरासाठी 2 पर्याय आहेत. पहिलं, हरित लवके हे पेशी अंगके आहे. उरलेले दोन्ही सर्व प्रकारच्या पेशीत असतात. दुसरा आहे डीएनए, हे केंद्रकाम्ल आहे. उरलेले दोन्ही पेशी अंगके आहेत. प्रश्न क्रमांक 4, कार्ये लिहा. त्यातील अ, पेशीपटल. पेशीपटल हे उपयुक्त पदार्थांना ते पेशीत येऊ देते तर नको असलेल्या पदार्थांना पेशीच्या आत येण्यास मज्जाव करते. दुसरं, पेशीपटलामुळे पेशीतील पर्यावरण कायम राखले जाते. तिसरं आहे, पेशीय भक्षण आणि पेशी विसर्जन ही दोन्ही कार्ये पेशीपटलामुळे होतात. चौथं, विसरण आणि परासरण या प्रक्रिया पेशीपटलामुळे चालतात.
पुढचं दिलेलं आहे पेशीद्रव्य. पेशीद्रव्य हे पेशीतील रासायनिक अभिक्रिया घडण्याचे माध्यम असते. पेशीद्रव्य हा जेलीसारखा पदार्थ असून त्यात अमिनो आम्ले, ग्लुकोज, जीवनसत्वे साठलेली असतात. तिसरं, पेशीच्या हालचालीसाठी देखील पेशीद्रव्य मदत करतो. पुढचा आहे लयकारिका. पेशीतील पचनासंबंधित अनेक कार्ये लयकारिका करतात. पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंना नष्ट करण्याचे कार्य लयकारिका करतात. लयकारिका या आत्मघाती पिशव्या देखील असतात. चौथं, उपासमारीच्या काळात लयकारिका स्वतःतील पाचक विकरे वापरते. पुढचा आहे रिक्तिका. पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवण्याचे कार्य रिक्तिका करतात. चयापचय क्रियेतील बनलेली उत्पादिते रिक्तिकेत साठवली जातात. आदिजीव अमिबाच्या रिक्तिकेत अन्न पचनाच्या आधी साठवले जाते. वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशीद्रव्याने भरलेल्या असल्यामुळे पेशीला ताठरता व दृढता मिळते. प्राणी पेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात. पुढचा आहे केंद्रक. केंद्रक हा पेशीच्या सर्व कार्यावर नियंत्रण ठेवतो. पेशींच्या चयापचय आणि विभाजन यांवर नियंत्रण ठेवून त्यांचे कार्य सुलभपणे चालवतो. केंद्रकात असलेल्या गुणसूत्रांवर जनुके असतात. त्या जनुकांद्वारे अनुवांशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. माझा रंग कोणामुळे? अचूक पर्याय निवडा. या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेले आहे. त्यातील अ लाल टोमॅटो, लायकोपीन. दुसरं हिरवे पान, क्लोरोफिल. तिसरं गाजर, कॅरोटीन. चौथं जांभूळ, अँथोसायनिन. अशा प्रकारे आज आपण या पाठाची प्रश्नोत्तरे पाहिली.